पंतप्रधान मोदी 2 दिवस अमेरिका दौऱ्यावर व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा। मोदी महान नेते उत्तम काम करतायत, ट्रम्प यांच्याकडून मोदींचं कौतुक। उद्योगपती एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। मस्कची कंपनी स्टारलिंक लवकरच भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, गृहमंत्री अमित शहांना भेटण्याची शक्यता। फडणवीस आज प्रयागराजलाही जाणार असल्याची माहिती। बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगड्यांसारखे वागवायचे। बाळासाहेबांनंतर सहकाऱ्यांना नोकर घरगड्यांसारखी वागणूक म्हणून 2.5 वर्षापूर्वी उठाव करावा लागला। साळवींच्या पक्षप्रवेशावेळी शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। ठाकरेंचं शिवबंधन तोडत राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। राजन साळवींच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे कोकणात ठाकरेंना मोठा धक्का। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष। नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर। हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार। राहुल गांधींचे निकटवर्तीय अशी सपकाळांची ओळख। विजय वडेट्टीवारांची काँग्रेस विधानसभा विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती। वडेट्टीवारांनी यापूर्वी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पार पाडली आहे। बहुचर्चित छावा चित्रपट प्रदर्शित। शिवप्रेमींची उत्कंठा शिगेला। चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग पाहता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची शक्यता। आज दिवा शहराचा पाणी पुरवठा 8 तास बंद राहणार। मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्यासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत पाणी बंद राहणार। पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार। महाकुंभमुळे प्रयागराजला जाणाऱ्या विमान तिकीट दरात तिप्पट वाढ। पुण्याहून जाणाऱ्या विमानाचं तिकीट दर 33,000 तर छत्रपती संभाजीनगरहून जाणाऱ्या तिकिटाचा दर 31,000 वर।